दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना पाहतोय का बाजूला पाहतोय समीर बुरकुड आणि महेश भोईर नॉन सेकंडला आकाश धानवी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील पहिले षटक घेऊन 2 षटकाचा सामना आहे. पहिलाच बॉल बघा तेज तर्रार. ही मोठी फाईट आहे, बिग फाईट आहे, बिग लढत आहे, कारण दोन्ही संघ पाहिले तर एकाच परिसरातील आहेत, जवळजवळच राहतात. दोघांना एकमेकांचे गेम माहिती आहे. आणि पालनापाडच्या ग्राउंड वरती गिरीजवालांना माघारी पाठवलं होतं अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघाने. यावेळेस मिस्टामिंग झालाय, चेंडू हवेत आहे, शत्रुरक्षक चेंडू मध्ये पोहोचले आहेत. बघा कॅच होता, कॅच महत्वाचा होता, महत्वाचा विकेट ते नक्कीच मिळाला असता, पण कॅच सुटलाय की मॅच सुटलाय. बघा समीर एक आक्रमक फलंदाज आहे आणि त्याचा साधा सोपा झेल इथे सोडला गेलाय. विपुल होते तिकडे आणि विपुल यांच्याकडे पहा आपण रिप्ले मध्ये चेंडू पर्यंत पोहोचले होते. बघा नजर सुद्धा चेंडूवरती होती, पण तो पहिल्या आयटम मध्ये सुद्धा नाही भेटला आणि दुसऱ्या आयटम मध्ये सुद्धा पाहिला पण चेंडू धरतीला दान झालाय. यावेळेस पाहिला तर अजून एक तेज तर्रार पूर्णपणे बीट केलाय बॅटर समीर बुरकुड यांना. समीर यांची सुद्धा विचार केला तर मोठ्या मोठ्या संघामध्ये वर्णी लागली जाते. एक अष्टपैलू खेळाडू आहे समीर बुरकुड. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आपण पाहतोय. यावेळेस बघा जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला होता, बॅट बॉल संपर्क झाला नाही. अजून एक चेंडू पाहिला तर डॉट आलाय. पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं होतं यावेळेस फलंदाज समीर बुरकुड यांना. पहिले षटक चालू आहे, 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो पण 2 वरती आहे. पाहिलं तर संत गतीने धावसंख्या चालली आहे. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिंग झालाय, चेंडू बराच काळ हवेत आहे. बघा फिल्डर पाहिलं तर थोडस दूर होते, त्याच कारण 2 धावाचा प्रयत्न. इथे डेंजर एंडला समीर येतोय. काय करते काय बिघडते, तिसरा पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. तिसऱ्या पंचांकडे आपण वळूया. तिसरे पंच आपल्याला कळवतील काय घडते काय बिघडते. बघ रिप्ले सुद्धा पाहतो आपण. शुक होते, चांगला पिकअप अँड थ्रो केलाय समीर. झूम इन केलं जाते. बघा चेंडू आला आकाशांच्या हातामध्ये विसावला. बघा सेफ आहे, कारण हा आकाशांच्या हातामध्ये हा चेंडू आलाच नव्हता. त्याच कारणाचं पाहिलं तर फलंदाज सेफ असेल. 3 धावा इथे कंप्लीट करतात पळून. बघा चांगली रनिंग यावेळेस पाहिली तर दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय यस नो वेट यांचा चांगला समन्वय पाहतोय. यावेळेस उडवलाय महेश यांच्या बॅट मधून एक हाय अँड हँडसम षटकार, बिग शॉट या शेवटच्या बॉलवरती. रंबा हो संबा हो रंबा हो. थँक्यू डीजे. बघा रिप्ले होता पाहाव पण ओव्हर पिच होता, स्लॉट मध्ये होता आणि सरळ त्या बॉलला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये, मिड विकेट रिझनच्या बाहेर. धावसराव पाहिलं आपण 11 वर जाऊन पाहते. पहिलं षटक संपलाय, शेवटचा ओव्हर पाहतो आपण राकेश यांच्याकडे. चेंडू सोपवला जातोय शेवटच्या ओव्हरमध्ये. राकेश यांचा विचार केला तर एक अनुभवी गोलंदाज आहे गिरीश संघातून, सातत्याने चांगली कामगिरी केली राकेश चौधरी. चला पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाचे कर्णधार आणि कावदी स्पोर्ट्स पोमण संघाचे कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यावेळेस बघा स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता
बॅटला चेंडू लागला होता, त्याचं पंचांनी सुद्धा दर्शवलंय. डी झोन मध्ये एक सिंगल धाव येते, सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. बघा रिप्लेमध्ये सुद्धा पाहूया आपण. त्यांच्या समोर नक्कीच पकडला गेला असता, परंतु बॅटला लागला होता आणि चेंडू सरळ गेला डी झोन मध्ये. एक धाव येते पहिल्या बॉलवरती. 5 बॉलचा खेळ बाकी. राकेश चौधरी बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस लोअर फोल्डर बॉल होता, ड्राईव्ह केलाय ऑन साईडला आपण पाहतोय. फिल्डर आहेत आकाश दानवे, पोहोचले आहेत. बघा थ्रो आलाय, तू बघा थोडसा लेट झालाय, थोडासा उशीरने थ्रो आला. त्याच्याकडनं पाहिलं तर आपण 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगलं रनिंग विकेट पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. सुद्धा पाहिलं तर 4 बॉलचा खेळ बाकी. इथून कमीत कमी 22 ते 23 धावा किंवा 25 धावा लावणं गरजेचं आहे, कारण समोरचा संघ तितकाच ताकदीचा आहे. आणि आकाश दानवेचा विचार केला, राकेश चौधरीचा विचार केला तर एक अशोक लहांगे जे आपण पाहिलं तर संतोष यांची कमी यावेळेस भासून दिली नाहीये या पहिल्या मॅच मध्ये. यावेळेस ऑन साईडला धमाका खेचलाय षटकार, बिग शॉट महेश यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. बघा दिशाहीन चेंडू होता, दिशाचे फटके तो पडेंगे फटके. षटकार आलाय. बघा दिशा पाहिल्या पण लेग साईडला खेळली होती, थोडंसं शफल झाले होते, जागा बदल होती. पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता राकेश यांनी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय महेश यांनी. महेश यांचा विचार केला, 3 बॉल फेस केले, 14 धावे खेळतोय वैयक्तिक. ते 2 षटकार आलेत महेश यांच्या बॅट मधून. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस पाहतोय आपण जागा निवडलाय मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय अजून एक बॅक टू बॅक षटकार. बघा बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. षटकाराचे धावफलक पाहिलं 26 वरती जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्या तर राकेश चौधरी यांनी. यावेळेस पुन्हा एकदा बघा फिंगर रोल केली होती, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अगोदर ओळखलं होतं फलंदाज काय करतोय. बघा रिप्लेमध्ये पाहू आपण, थोडीशी ऑफ कडरचा माला केला होता, फिंगर रोल केली होती. त्याच काळाचं पाहिलं तर बॉलने थोडंसं वळण घेतलंय, डॉट आलाय. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस ऑन साईडला फटका खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, मिस्टामिंग झालाय. चेंडू बराच काळ हवेत आहे, नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 षटकार आले. बघा 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरा धावायचा प्रयत्न डेंजर एंडला फलंदाज महेश. बघू आपण पंचांचा बोट आकाशाकडे. 2 धावा इकडे कंप्लीट होत आहेत. या 2 धावांनी पाहतोय पण धावफलक 28 वर जाऊन पोहोचले. 28 रन्स ऑन बोर्ड आणि 29 धावांचं टार्गेट इकडे सेट केलं गेलंय. 29 धावा आपण पाहतोय टार्गेट सेट केलंय. चला आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये जाऊया. आमचे 2 कॅप्टन जोडले जातात. चला आपण टॉस करतोय. सन्माननीय निलेशी माळी साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरता या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. बघा या स्पर्धेमध्ये आपल्याला ज्या मॅचेस पाहायला मिळत आहेत, रफ अँड टफ मॅचेस पाहायला मिळत आहेत. आई वॉटर सप्लायर्स चे प्रोप्रायटर आपण पाहतोय निलेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. बघा पोमन संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बघा या स्पर्धेमध्ये आपल्याला ना रायव्हलरी नक्कीच सातत्याने पाहायला मिळते. आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय की जे संघ भरपूर वेळा समोरासमोर आलेत ते संघ सातत्याने या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आपण पहिला दिवस बघितला, खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या. आपण दुसरा दिवस बघितला, दुसऱ्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस बघितल्या. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये देखील आपण खूप चांगल्या मॅचेस पाहणार आहोत या मैदानावरती. आणि हा आमचा कॉमेंट्री बॉक्स इथे दाखवला जातोय. आमच्या डाव्या बाजूला दर्शनजी डबके आहेत, तर आमच्या उजव्या बाजूला केवल मांगेला, तर आमचे स्कोरर चॉकलेट बॉय पप्प्या यानी की राज माळी आम्हाला आमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत. तर
या स्पर्धेकरता आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. फिरोजी खान जर इथे जर आले असतील तर आपणास विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये येऊन बसायचं आहे, स्टेजवरती येऊन बसायचं आहे. गणेशी सुतार आपणास विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये येऊन बसायचं. आपण जर आला असाल तर आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. त्यानंतर सन्माननीय विष्णुजी तारवी आपण जर आला असाल तर आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. त्यानंतर विनायकजी पाटील आपणास देखील विनंती असेल आपण जर इथे आला असाल तर आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. तसेच दिनेशजी म्हात्रे, कमलाकरजी जाधव यांच्याकडून आपल्याला आर्थिक सहकार्य आलेलं आहे. तुलसीरामजी लाखन आपण जर आला असाल तर आपणास विनंती आहे की आमच्या VIP कक्षेमध्ये येऊन आपण बसायचं आहे. तसेच महेंद्रजी सुतार आपणास देखील विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन बसा, स्टेजवरती येऊन बसायचं आहे. तसेच जगदीशजी जाधव आणि संदीपजी जाधव आपणास विनंती असेल आपण जर इथे आला असाल तर आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. तसेच प्रभाकरजी कांबडी आपणास देखील विनंती असेल आपण जर आला असाल तर आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. त्यानंतर सामन्याला सुरुवात झालेली आहे. 29 धावांचं टार्गेट. पहिला बॉल, बॅट तर भरपूर वेगाने फिरली होती मात्र बॅट अँड बॉलला संपर्क झालेला नाही आहे. बघा मी अगोदरच म्हटलं होतं की रायव्हलरी, मी तर म्हणजे हा रायव्हलरी वीक चालू आहे कारण या मागच्या आठवड्यामध्ये देखील हे दोन संघ समोरासमोर आले होते आणि अष्टभुजा लोहपाडा संघाने आधिराज्य गाजवलं होतं पालनापाड्याच्या मैदानावरती. इथे बॅक टू बॅक 2 चेंडू नाही. पंचांचं उत्तर आहे की हा चेंडू एक्स्ट्रा आहे, वाईड आहे, वाईड बॉल. चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस अयशस्वी राहिला आहे समीर याचा. 29 धावांचं टार्गेट आहे. 14.50 ची सरासरी इथे राखायची आहे हा मॅच जिंकण्याकरता. इथे बघा खूप चांगला फटका खेचला इथे आकाश धानवियाने. व्हॉट अ स्ट्रोक, सुपर्ब षटकार. बघा खूप चांगला फटका इथे खेचलाय. आता प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न इथे आकाश धानवी करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका खेचलाय. हा चेंडू देखील गॅप मध्ये आहे आणि सीमारेषेच्या बाहेर देखील आहे. बघा तिकडे नितेश आहेत, नितेशाने हा झेल पकडलाय मैदानाच्या बाहेर. मात्र 6 धावा आल्यात. षटकार. बघा यस थँक्यू डीजे. बघा ज्या प्रकारे राकेश याला 2 षटकार लागले होते दुसऱ्या ओव्हरमध्ये तसे ते परतफेड केलेले आकाश धानवी याने बॅक टू बॅक 2 षटकार समीर याला ठोकलेत. बघा आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल तिकडे केला गेलाय. तेरा धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅटचा एज लागलाय. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. बघा वेगवान चेंडू होता. बॅटची हलकीशी एज लागली आणि चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेला. 1 धाव आली. धावसंख्या 14. अजूनही मॅच जिंकण्याकरता 15 धावींची गरज आहे. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 8 चेंडू आणि 15 धावा. बघा मॅच पुन्हा एकदा थोडासा टर्न घेताना दिसतोय इकडे. इथे बघा फक्त हलक्या चेंडू ते खेळून काढण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर यस दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा बॉम्ब्स जास्त तिकडे होता. चेंडूला गॅदर केलं जाईल, फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा या वेगाने पूर्ण झाल्या. धावसंख्या 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल या षटकामध्ये. 7 चेंडूमध्ये आता 13 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा आता जर अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर विकेट्स आणि डॉट चेंडू घेणं फार महत्वाचं आहे. इथे बघा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विनय होते तिकडे. मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात आणि या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला
आकाश धानवी हा स्ट्राईक वरती येताना दिसेल. 6 चेंडू 11 धावा मॅच जिंकण्याकरता आता बनवायचे आहेत. 6 चेंडू 11 धावा. पाहूया शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे येईल. नेक्स्ट मॅच आपल्यासमोर येणार आहे गावदेवी स्पोर्ट्स फोमन आणि पीर बाबा स्पोर्ट्स पापडी. एक बिग फाईट बिग मॅच या दोन संघादरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण राहुल अंधेर याला इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. ब्लॅक डायमंड ऑफ कॉमन म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. आणि आता आपण एक रील्स बघितली होती, APL वरती त्यांनी रील्स बनवली होती आणि एक खूप चांगलं तो रील्स आपण बघितला होता राहुल अंधेर याचा. 6 चेंडू 11 धावा बनवायच्या आहेत. मिस टायमिंग झालाय. शतरक्षक पॉइंट मध्ये आहे, डीप मध्ये होता जितेश आणि चेंडू हा डिक्लरेशन झोन मध्ये गेलाय. 2 धावा मिळतील. आता 5 मध्ये 9 बनवायचे आहेत. बघा आता इथे जर अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा रानगाव संघाला मॅच कोण जिंकू देऊ शकतो तर आहे गोलंदाज. चला तिकडे बॉल पाठवून द्यायचा आहे. चला दुसरा बॉल पाठवून द्या, कारण आकाश दानवेची विकेट्स फार महत्त्वाची ठरणार आहे. डॉट बॉल हा फार महत्त्वाचा ठरणार आहे, कारण डॉट चेंडू डॉट बॉल खूप मौल्यवान राहणार आहे या आता मॅचमध्ये. पाच बॉलमध्ये 9 धावा. 20 धावा तर धावफलकावरती लागल्यात. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. धावांची गरज आहे. लगेच कालचा सामना आठवला. 2 चेंडूमध्ये 7. इथे पाहूया चेंडू टाकून झालेत. 3 चेंडू टाकून झालेत. डिजिटल स्कोरर कडून थोडीशी चुकी झाली होती. तीन चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता आहे. ऑफ साईडला काय फटका केलाय नेत्रदीपक. क्रिकेटचा सौंदर्य दर्शवणारा स्ट्रोक केलाय आकाश धानवी याने. ठोकलाय षटकार. तर थँक्यू डीजे. बघा चपराक लगावली होती. बघा खूप चांगला स्ट्रोक आणि या चेंडू हा 6 धावांकरता निघून गेलाय. इथे बघा कट करण्याचा प्रयत्न थोडासा दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला आकाश दानवी. आता बघा मॅच बनलाय. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. बघा षटकार तर आला होता. 2 मध्ये 1 बनवायची होती. इथे सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला. स्विंग झाला. स्विंग अँड मिस. चेंडू आला आणि धाव. आता 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. बघा षटकार चौकार मारणं खूप सोपं असतं, मात्र क्रिकेटमध्ये जी 1 धाव असते महत्वाची ती फार कठीण असतं पूर्ण करणं. बघा लाईफ लाईन म्हटलं जातं, रक्तवाहिनी म्हटलं जातं 1 धावेला. आणि आता ती 1 धाव 1 चेंडूमध्ये पूर्ण करायची आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. बघा हाय व्होल्टेज मुकाबला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. आणि काय घडलंय तर हा चेंडू निर्धाव आलेला आहे. पंच आणि आता फलंदाजांनी रेफर केलंय व्हाईट बॉल करता.
तर फेड डिलिव्हरी आणि हा मॅच हा सामना इथे अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या संघाने जिंकलेला आहे. बघा आम्ही अगोदरच म्हटलं होतं षटकार चौकार मारणं सोपं असतं, मात्र जी सिंगल धाव असते, जी रक्तवाहिनी जिला म्हटलं जातं, ती धाव पूर्ण करणं भरपूर कठीण असतं आणि आकाश धानवी ते एक धाव पूर्ण करू शकलेला नाही आहे आणि हा सामना